ही आहे माझी पानचूल। इथे आम्ही बाहेर अंघोळीचं पाणी गरम करतो। या इथे आहे माझ्याकडे कडुलिंबाचं झाड आहे बघा। हे कडुलिंबाचं झाड आहे, जास्त मोठं नाही आहे, हे बघा एवढं छोटंच आहे, पण तो असं लांब वाढत गेला आहे बघा। मी आता ना याच्यातली फांदी तोडते। हे बघा, हा एक टाला मी तोडून घेतला आहे, गरम पाणी ठेवलं आहे चुलीवरती। आता मी हे त्याच्यात टाकणार अंघोळीसाठी। इथे पण आल्यात बारीक बारीक फांद्या। पर्यामध्ये हाऊर आला आहे ना, तर किती आवाज येतोय बघा, होय ना। हे बघा माझ्या बाजूलाच आहे एकदम। तर याची फांदी मी तोडून घेतली आहे। माझ्याकडे अजून भरपूर मी रोपं लावलेत बाहेर। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की लिंबड्याचं झाड घराभोवती असलेलं चांगलं असतं, कारण का त्याच्याने हवा शुद्ध होते। आपल्याला गरम पाण्यामध्ये घालून याची लिंबड्याचा पाला गरम पाण्यात टाकून आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्याने आंघोळ करायची, म्हणजे आपल्या अंगावरची खाज खुजली वगैरे सगळी जाते, गरमीतून घामोली पण निघून जातात। हे आहे माझ्याकडे स्नेक पात, म्हणजे याला सापाची पात बोलतात। हे बघा, हे पण माझ्याकडे भरपूर आहेत। मी तुम्हाला एकदा ना सर्व माझ्याकडे वनस्पती आहेत औषधी, त्यांचं मी ना व्हिडिओ तुम्हाला दाखवीन। माझ्याकडे सर्व औषधी वनस्पती मी लावलेल्या आहेत। हे बघा, एवढा पाला मी आणला तोडून, है ना। चुलीने पण चांगलं मस्त पेट घेतलं आहे, वरचं पाणी पण तापलं आहे। आता मी हा पाला याच्यामध्ये टाकणार आणि चांगलं उकळवून घेणार। पाणी असं हिरवं हिरवं झालं पाहिजे, असं उकळवून घ्यायचं। हे बघा, इथे पण मी हा झाड लावलेला आहे, हा बघा। आणि माझ्या घराच्या अंगणामध्ये पण मी लावलेलं आहे, म्हणजे घराच्या खालच्या बाजूला पर्या साईडला। हे मी घराच्या बाहेर आलेली आहे, इकडे मी फणस वगैरे लावले, त्याच्यामध्ये पण हे झाड आलं आहे। तुम्हाला माहिती आहे का, हे झाड जेव्हा लहान मुलांना गौरा बाया वगैरे येतात तेव्हासुद्धा हा पाला दरवाजामध्ये बांधतात आणि बालाच्या किंवा मोठ्या माणसाला कोणाला पण आले असतील तर त्यांच्या अंथरुणाच्या वाटलं पण ठेवतात। एवढं औषधी आहे। चिखलातून पण हे मांजरे येतात, हे बघा पाठी। पाऊस चालू आहे थोडा बारीक बारीक। हे बघा, हा पाला आता मी टाकते पाण्यामध्ये, हे बघा, आणि त्याच्यात टाकते मी, हे बघा, एक चमच्यावर मीठ घेतलाय, हा मीठ टाकते। आता याला ना मी चांगलं कडवून घेणार, पाण्याला चांगली उकळ काढून घेणार। पाणी आहे ना असं हिरवं हिरवं झालं पाहिजे। मी आहे ना महिन्यातून एकदा तरी ह्या पाण्याने आंघोळ करते। माझे नातवंड वगैरे आलीत ना इकडे गावाला, तर त्यांना सुद्धा मी या पाण्याची आंघोळ घालते, कारण का मुंबईला कुठे मिळतंय हो विकत आणायला जावा, इकडे काय आपलं फुकट घरामध्ये। आता याला कडवून घेणार। खूप औषधी आहे। कधी पण असं तुमच्या अंगाला खाज वगैरे आली तर हे झाड आपल्या अवतीभोवती असलं पाहिजे, घराच्या शेजारी। त्याच्यावरचा पाला आणायचा आणि तो पाण्यामध्ये उकळवायचा आणि त्याची आंघोळ करायची। 8 दिवसांनी एकदा जरी केली ना तरी पण चालते। आणि याचं काय करतात कोण कोण लोक माहिती आहे, त्याचा पाला सुकवतात आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून बारीक बुक्की करतात आणि ती रोज सकाळी खातात उठल्यावरती चहा प्यायच्या आधी। मग त्याच्याने ना आपल्याला डायबिटीस होत नाही, शुगरचा आपल्याला त्रास होत नाही। एवढं औषधी आहे। आपल्याला काय माहिती आपण करत नाही, काय नाही, म्हणून आपण जातो डॉक्टरकडे। पण माहिती असतं जे म्हाताऱ्या कोताऱ्यांना ना, ते आपल्याला सांगतात, पण त्यांचं आपण ऐकलं पाहिजे ना। त्यांचं ऐकलं की आपल्याला सर्व होतात। आता पूर्वीची लोक कुठे औषधं घ्यायची, तो असंच घरातच आयुर्वेदिक औषधं घ्यायची, झाड पाल्याचं वगैरे, मग कशी ठणठणीत त्यांची हड्डी असायची बघा। आणि आता डॉक्टरचं औषध घेऊन आज आणलं की उद्याला परत आजारी पडतात, असं होतं। म्हणूनसाठी हे कोकणातलं रानपाल्याचं औषध जो असतो वनस्पती, त्याचा जास्तीत जास्त आपण उपयोग केला पाहिजे। माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला, आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा। बाय बाय।